नमस्कार, मी संदीप मठपती. आपले बार्शी संचारमध्ये स्वागत आहे. आता बार्शी शहराला पाणी पुरवठा करणारी नवीन पाईपलाईनचे काम चालू आहे. तर आपण इथं बघता की JCPने तार खांदणं चालू आहे आणि नवीन जॅकवेलचं काम मोठ्या ह्याच्यामध्ये काम सुरू आहे आणि शेकडो कामगार रात्रंदिवस इथं काम करणारे आपण पाहत आहात. ही पाईपलाईन बार्शी शहराला पुरवठा करणारी लवकरात लवकर सुरू करण्याचं नगरपालिकेचे ध्येय आहे. कारण सध्या बार्शी शहराला पाणी पुरवठ्याचा खूप अडथळा होत आहे. तर पुढच्या वर्षी ह्या नवीन पाईपलाईनद्वारे बार्शी शहराला पाणी पुरवठा करण्याचा यांचं उद्देश आहे. 100 कर्मचारी काम करत असून रात्रंदिवस इथं काम चालू आहे. लाईट गेली तरी आपण पाहत आहे तर जनरेटरची सोय केलेली आहे. जुन्या जॅकवेलपासून ब्रिजचं काम नवीन जॅकवेलपर्यंत जे ब्रिज बांधणार आहे त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नमस्कार, मी अजय होनकांबे, पाणी पुरवठा अभियंता बार्शी नगर परिषद. बार्शी शहराला जे कंदर जॅकवेलपासून पूर्वीची योजना 1990मध्ये मंजूर झालेली होती, त्या योजनेचे आयुष्यमान 2024मध्ये संपत होते. सदर योजना त्यामुळे शहरासाठी नवीन योजना तयार करणे अत्यंत आवश्यक होते. सदर योजना तयार झाल्यानंतर मंजुरीच्या कामी माननीय आमदार राजेंद्र राऊत साहेब यांनी जे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, त्यामुळे सदरची योजना लवकरात लवकर मंजूर झाल्यानंतर कामाचे आदेश देण्यात आलेले आहेत व योजनेचे काम त्वरित चालू करण्यात आलेले आहे. बार्शी शहर सुधारित पाणी पुरवठा योजनेच्या कंदर जॅकवेल येथे आहे. आपण सध्या सदर नवीन योजनेचे जॅकवेलचं काम चालू आहे आणि जॅकवेलचं काम जवळपास 19 मीटर जमिनी खालूनवरती पूर्ण झालेलं आहे आणि टोटल त्याची बॉटमपर्यंतची जी ही आहे लेवल 25 मीटर आहे आणि आत्ता पाण्याच्या लेवलपेक्षा आपण साधारणतः 7 मीटरनी वरती गेलेलो आहोत. त्यामुळे सदरची जॅकवेल लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीनं काम चालू आहे आणि सदरचे काम 2 शिफ्टमध्ये चालू आहे सध्या. त्यामुळं ते दिवाळीच्या अगोदर योजनेचं जॅकवेल जे आहे ते पूर्णतः काम संपून जाईल येतील जॅकवेलचे. तसेच पाईपलाईनचे काम, रायझिंग मेनचे जे काम आहे, या रायझिंग मेनचे जवळपास 25 किलोमीटरच्या आसपास पाईप आलेले आहेत आणि त्याचं लेईंगचंही काम चालू झालेलं आहे आणि जलशुद्धीकरण केंद्राचे डिझाईन्स वगैरे मंजुरीला गेलेले आहेत. ते मंजुरी आल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्राचं काम चालू होईल. पहिली जॅकवेल जी होती त्या जॅकवेलला साधारणतः उजनीची लेवल 487 मीटरपर्यंत गेली की पाणी पूर्णतः बंद पडत होते. परंतु आपण आता नवीन जी जॅकवेल घेतलेली आहे, जी जॅकवेलचं जी शेवटची खिडकी आहे ती साधारणतः 479 लेवलपर्यंत खाली घेतलेली आहे. साधारणतः 8-9 मीटरने ती पाण्याची लेवल खाली आहे, खिडकीची लेवल. त्यामुळे यावर्षी उजनी जलाशयात 60% पाणी झाल्यानंतर आपल्याला डबल पंपिंग करावं लागले होते. परंतु नवीन जॅकवेल त्यापेक्षा 9 मीटरनं खाली असल्यामुळे भविष्यात 80% जरी डॅम मायनस झाला तरीसुद्धा बार्शी शहराला परत दुबार पंपिंग करायची गरज पडणार नाही. पहिल्यांदा ह्याला जे आपण रोज पीस म्हणतात, हे रोज पीस जे बसवले आहेत ते साधारणतः पहिला जे गेट आहे खालचं बॉटमचं जे गेट आहे ते 479 आहे. त्यानंतर 2 मीटर 3 मीटरच्या फरकावरती आपण रोज पीस असे बसवलेत आणि त्या रोज पीसच्या आतील बाजूने गेट टाकलेले आहे. त्यामुळं ते गेट ऑपरेट केल्यानंतरच पाणी आत येणार आहे किंवा कचरा वगैरे आत काही जॅकवेलमध्ये जाऊन येऊन पंपाला काही अडकू नये, त्यासाठी हे रोज पीस अशा टाईपचे बनवून नवीन पद्धतीचे बनवून घेण्यात आलेले आहेत. या जॅकवेलमध्ये साधारण 683 HPचे 3 पंप आत्ता बसणार आहेत. त्यापैकी 2 पंप ॲट अ टाईम चालणार आणि 1 पंप स्टँड बाय राहणार. तसेच हे जॅकवेल बांधताना पुढील 15 वर्षांनी या योजनेसाठी 5 पंपाची गरज पडणार आहे 15 वर्षांनी. तर त्यासाठी आणखी 2 पंप बसवण्याचं नियोजन या जॅकवेलमध्ये करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 2055पर्यंत ह्या जॅकवेल मधील पाण्यात काही अडचण येणार नाही शहराला पुरवण्यासाठी. 17 मार्चच्या आसपास 17 मार्चला वर्क ऑर्डर देण्यात आले होते आणि सदर जॅकवेलचे खोदाईचे काम 1 एप्रिलपासून काम चालू करण्यात आलं होतं.
खोदाई साधारणतः मेपर्यंत 15 मेपर्यंत संपली. 15 मे नंतर कॉन्क्रीटचं RCC वर्क चालू करण्यात आले आहे. आता जवळपास त्याच्या 16 लिफ्ट भरून झालेले आहेत. एक लिफ्ट आहे 1.2 मीटरची. त्यामुळे जवळपास 17 ते 18 मीटरचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला जवळ 25 मीटरपर्यंत बॉटम लेवलला जायचं आहे. आणि आता जी धरणाची पाण्याच्या पातळीच्या वरती आपण गेलेलं असल्यामुळं आपल्या जॅकवेलला पाण्याचा कुठलाही धोका नाही. जॅकवेल लवकरात लवकर पूर्ण होईल. नाही, उजनी जलाशयामध्ये एवढ्या खालच्या कुठं सोलापूर योजनेचं सुद्धा एवढं जॅकवेल खाली नाही आहे. आपण त्या परमिशन घेऊन ते जॅकवेल खाली घेतलेलं आहे. त्यामुळं डबल पंपिंग भविष्यात बार्शीला कधीच करावे लागणार नाही याचं नियोजन या जॅकवेलमध्ये केलेलं आहे. जॅकवेल आणि शेजारचे जे पंप हाऊस आहेत तिथं ते आणि सबस्टेशन याचं काम साधारणतः नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन जाईल याचं. उजनी जलाशयाची पातळी यावर्षी आपल्याला खाली गेली असल्यामुळं योगायोगाने इतकं जॅकवेल आपल्याला खाली घेता आलं. ही जर वर्क ऑर्डर जर नंतर झाली असती ह्याच्यानंतर मार्चनंतर तर एवढं जॅकवेल खाली कधीच घेता आलं नसतं. जॅकवेलची आपण डेप्थला डबल पंपिंग हे परत करावेच लागलं असतं. आणि पाण्यामध्ये कॉपर डॅम एवढा मोठा टाकणं शक्य नाही उजनी डॅममध्ये. त्यामुळं आपलं काम हे वेळेत झाल्यामुळं वर्क ऑर्डर वेळेत झाल्यामुळं काम लवकर झालेलं आहे आणि याचा शहराला पूर्ण फायदा झालेला आहे.